हॅलो. आम्ही आलो जोगेश्वरीला रियांशच्या मामाकडे आणि आम्ही आता चाललो आहे गार्डनमध्ये. तर रियांश फर्स्ट टाईम गार्डनला चालला आहे. तर तिथे आम्ही मीनाताई गार्डनला चाललो आहे. तर तुम्ही पण हा ब्लॉग नक्की बघा. ते गार्डन खूप छान आहे. तर चला तर बघूया रियांश काय करतोय त्या गार्डनमध्ये जाऊन. आम्ही गार्डनच्या एंट्रन्सवरती पोचलो आहे. तर हा गेट आहे गार्डनचा. तर इथे आता तिकीट काढावी लागते. तर 10 रुपये तिकीट आहे. ती खरंच खूप म्हणजे एवढी काही महाग 10 रुपये म्हणजे काहीच नाही आहे तिकीट. किंवा लहान मुलं आहेत जे 3 वर्षाचे 12 वर्षापर्यंत त्यांच्यासाठी 5 रुपये तिकीट आहे. तर आम्ही आता चाललो आहे गार्डनमध्ये. रियांश चालतो आहे. तर चला आपण गार्डन आता एक्सप्लोअर करूया. गार्डनचा जो व्ह्यू आहे ना तो खरंच खूप शांत आणि छानच होता. संध्याकाळचा आम्ही गेल्यामुळे इथे एकदम असं हिरवगार वातावरणात ऊनही नव्हतं. 6 वाजता गेलो होतो आम्ही त्यामुळे मस्त होतं. सगळीकडे मस्त स्वच्छता होती. कॉर्नर्सला सिक्युरिटी गार्ड्स होते आणि खूप छान मेंटेन केलं आहे हे गार्डन. खरंच खूप भारी वाटलं गार्डन बघून हे. बघा आम्ही आता वरती आलो आहे. तर इथे असे मस्त बसण्यासाठी पण त्यांनी छोटे छोटे जागा केली आहे आणि तिथे म्हणजे कुठे खुर्च्या ठेवल्या आहेत तर कुठे असं ओपन आहे. तर तिथे आपण बसू शकतो छान. काही लोक तर जेवण वगैरे पण इथे नाश्ता वगैरे पण करत होते. आता आम्ही चाललो आहे वरती जिथे गावासारखं वातावरण, तिथली शिंपी सुतार असे पुतळे पण दाखवले आहेत त्या गार्डनमध्ये. तर ते आम्ही आता बघायला चाललो आहे. चला तर मग बघूया कसे पुतळे बनवले आहेत. वा, इथे हे बघा इथे पुतळे आता चालू झाले आहेत. इथे आता त्यांनी लग्न दाखवलं आहे. गावाकडचे लग्न कशी असतात. तर खूप छान असं पुतळ्यामध्ये ते पुतळे बघितलात ना तर हुबेहूब माणसंच आहेत असं वाटतं. कौलारू घर बघून तर गावचीच आठवण होते. हे आहे शिल्पकार. बघा दगडाला आकार देऊन मूर्ती बनवणं हे काही सोपं काम नाही. तर हेच ते शिल्पकार करतात. तर इथे त्यांनी साईबाबांची मूर्ती पण दाखवली आहे. खूपच छान पुतळे आहेत. खूप मस्त वाटतं आहे. हे इथे असं वाटत होतं आम्हाला की हे काहीतरी खेळत आहेत. तर इथे माझ्या बहिणीने कॅन्डिड्स फोटो पण त्यांच्यासोबत काढले आहेत. तर मस्त वाटलं खरंच. फॅमिलीसोबत जर आपण आपल्याला कोणत्या गार्डनमध्ये जायचं असेल तर हे मीनाताई गार्डन्स खूपच छान आहे. इथे बघा शेतात काम करताना म्हणजे कसं काम केलं जातं हे इथे थोडक्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
मस्त असे 2 माणूस बसले आहेत, काहीतरी ठोकतायत, काट्या उचलतायत, कोण खांद्यावरून लाकडाचा उंडका नेतोय. तर किती त्याने विचार करून हे सगळं साकार केलंय. बघा, ते असं सगळ्या प्रकारची माणसं दाखवली आहेत. खूप छान फुलं आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे नृत्याचे प्रकारही त्यांनी इथे दाखवले आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारच्या संस्कृती इथे त्यांनी क्लिअर केल्या आहेत. हे असं आम्ही शेतामध्ये करायचो हे बघून तर मला आठवण झाली. मस्त नृत्याचं त्यांच्या ज्या साड्या, त्यांचा कलर खूप असे म्हणजे हुबेहूब माणसंच तिथे जणू काही उभे आहे स्टॅच्यू म्हणून असं वाटत होतं. प्रत्येक नृत्याची अचूक पोच त्यांनी दाखवली होती. हे आहे शिंपी. तर टेलर काम करताना एक मशीनवरती बसला, एक माप घेतोय, एक उभा राहिलाय. इथे काही जण खेळतायत. रियांश खुश झाला तो म्हणजे फक्तही हम्मा बघून. तर त्याला आवडतात ते गायी आणि बैल. तर इथे ते सगळं दाखवलं होतं की शेतात ते चालले आहेत, बैलगाडी होती. तर ते बघून तो खरंच खूप खुश झालेला. हे जे त्या बैलांच्या तोंडाला बांधलं आहे ते आमच्या गावाकडे पण शेती करताना बांधलं जातं. तर ह्याला आम्ही मुसकी म्हणतो, जेणेकरून बैल शेत खात नाहीत ते बांधताना. हे आहेत न्हावी. तर इथे कोणी आरशात बघताय, कोणी गप्पा मारताय, कोण बघत बसलाय. झाडाखाली मस्त असं जसं गावाकडे झाडाखाली केस कापतात काय काय न्हावी, तर तसं हे सगळं दाखवलं होतं.
रियांशी त्याच्या मावशीसोबत मस्ती चालू होती. त्याला उतरायचं नव्हतं व्यवस्थित, तर उड्या मारायच्या होत्या. इथे या राऊंडमध्ये सगळे मुलं, छोटी मुलं खेळत होती. आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो, त्याच्यामुळे रियांसाठी काही खेळायला नेलंच नव्हतं. तर त्याला बिचारायला तो बॉल आवडलेला, पण दुसऱ्यांचा असल्यामुळे तो लांबूनच त्याचा आनंद घेत होता आणि रडत होता. या गार्डनचं मेन आकर्षण ते म्हणजे 7 वाजता सुरू होणारं कारंजं. तर आता 7 वाजल्यात, आम्ही चाललोय कारंजा बघायला. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे छान असे कारंजे असतात पाण्यातले, आणि ते बसण्यासाठी पण खूप त्यांनी असे स्टेअर्स लाईक ठेवलं आहे. तर माणसं 6:45 पासूनच वाट बघत असतात की तिथे जाऊन बसायचं आहे कारंजा बघायला. खूप गर्दी असते इथे बघायला, आणि हे कारंजा जवळपास अर्धा पाऊण तास असतं. सिक्युरिटी गार्ड्स असतात तिथे उभं राहायला देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला बसूनच तो कारंजा बघायचा असतो. इथे यमाचा पण फोटो, एक पुतळा होता, तर तिथे तो जो रेडा होता त्याचं तोंड उलटं होतं. ते बघूनच भयानक वाटत होतं ते एकदम. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी तर खूप सारे वेगवेगळे गेम्स होते. घसरगुंडी वेगवेगळ्या प्रकारच्या, झोपाळे होते, पाळणे होते, आणि वेगळ्या घसरगुंड्या तर खूपच होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. परत 1-0 गेम होता. खूप सारे मस्त, म्हणजे लहान मुलं पण इथे येऊन कंटाळणारच नाहीत. फॅमिली झोपाळा पण होता, पण रियाज फर्स्ट टाईम आल्यामुळे तो काहीच खेळत नव्हता. मग त्याला थोडंसं ग्रासमध्ये पकडापकडी खेळलो आम्ही. पण सिक्युरिटी गार्ड संध्याकाळचं ग्रासमध्ये जायला देत नाहीत, कारण ते बोलतात साप वगैरे कोणतरी येईल, त्यामुळे ते तिथे उभे असतात. रियाशला आम्ही झोपाळ्यावर बसायचं खूप ट्राय केलं. तिथे छोट्या मुलांचा वेगळा एक पॅक झोपाळा होता, जसं वजन काटा असतो पण त्याच्यात बसवायचं, चारी बाजूने पकडायला असतं तसं होतं, पण तो काही ऐकतच नव्हता. मग त्याची मावशी कंटाळून बोलली, चला आता मीच बसते झोपाळ्यावर, रियांश तू तर बघत बस आता. मग बिचारा रियांश शांत उभा राहून मावशीकडे बघत होता, मावशी कशी झोका घेते ते. रियांश फक्त एकच गेम खेळला, ते म्हणजे ह्या मण्या इकडून तिकडून करायचं. बाकी त्याला कशामध्ये इंटरेस्ट नव्हता. आठ वाजता हे गार्डन बंद होतं, तर 7:45ला आम्ही निघालो.
लाईटच्या रोषणाईमध्ये ते गार्डन एकदम खरंच खूप छान वाटत होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण कधीतरी फॅमिलीसोबत हे गार्डन फिरायला नक्की जा.